गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि तुम्ही जर नवीन आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर माझं नाव मैथिली आणि मी सध्या हे चॅनल नवीन स्टार्ट केलेलं आहे. आणि मी एक चॅलेंज घेतलेलं आहे की 100 दिवस 100 व्लॉग्स अपलोड करेन. सो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर बाकीचे व्लॉग्स पण बघा आणि लाईक करा, आणि जास्तच आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा. मीठ संपलं होतं तर मिठाचा डबा मी घासायला टाकला. मी सगळे डबे असे एकत्र घासायला टाकत नाही, जसं संपत जाईल तसं मी घासायला टाकते. आणि 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा, माझ्या मूडवर डिपेंड, मी जे डबे आहेत ते ओल्या कपड्याने पुसून घेते एकदा. सॅटर्डे आहे आज आणि आंघोळ वगैरे माझी अजून झाली नाही आहे. सॅटर्डे संडे लेटच आंघोळ होते माझी. मी सगळं आवरून घेते आणि मग आंघोळ करते. तर आज माझा प्लॅन आहे प्रॉन्स पुलाव बनवण्याचा. तर माझ्याकडे ऑलमोस्ट नॉनव्हेज असतो. लोकांच्याकडे नॉनव्हेजचे वार असतात, माझ्याकडे व्हेजचा वार असतो. एखादा दुसरा दिवसच व्हेज बनतं, अदरवाईज नॉनव्हेजच बनतं. आता तुम्ही ब्लॉग्समध्ये पण बघत असाल. तर कांदा जो आहे तो कट करून घेते मी काय करते, सगळी म्हणजे रेसिपी चॅनलवर वगैरे दाखवतात ना, मी अगदी तसं करते. सगळं अगदी तयारी करून ठेवते आणि त्यानंतर मग मी जो पूर्ण जे बनवायचं आहे ते बनवून घेते. म्हणजे असे मसाले जे असतात, हळद वगैरे, ते नाही काढून घेते एका प्लेटमध्ये, पण सगळी तयारी व्यवस्थित करून घेते. पुन्हा मग कट्टा जो आहे तो साफ करते आणि त्यानंतर मग मी ॲक्च्युअलमध्ये कुकिंग करायला घेते. आणि कांदा इतका तिखट आहे की माझ्या डोळ्यातून पाणी येणं थांबतच नव्हतं. कंटिन्युअसली पाणी येत होतं आणि मला कांदे भरपूर सारे चिरायचे होते. तोपर्यंत ना मला इथं खिडकीतून अभिषेक आज नवाबला फिरवायला गेला होता, तर तो दिसला. मी इथून आता तुम्हाला त्या ट्रकच्या पाठीमागून ना ते दोघे येताना दिसतील. मी झूम करून दाखवते. आता इथून नवाबला आवाज दिला ना तर ते खूप लांब आहे, खूप लांब आहे. नवाबला आवाज दिला ना तर तो बरोबर म्हणजे लक्ष देतो. आणि हा जो ड्रेस आहे तो माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला गिफ्ट केला आहे. आंघोळ वगैरे माझी झाली आहे, सगळी तयारी माझी करून झाली आहे आणि आता मी ॲक्च्युअलमध्ये प्रॉन्स पुलाव जो आहे तो करणार आहे. तर चला तुम्हाला एक रेसिपी मी कसा बनवते प्रॉन्स पुलाव ते दाखवते. ओके, तर या ड्रेसबद्दल बोलायचं झालं तर माझी बेस्ट फ्रेंड जी आहे ती गेली होती शॉपिंगला आणि तिथून तिने मला व्हिडिओ कॉल केला होता की कोणता ड्रेस घेऊ वगैरे. तर मी तिला सांगत होते हा घे तो घे, आणि हा ड्रेस मला खूप आवडला. मी तिला बोलत होते हा घेच, म्हणजे हा खूपच छान आहे. सो तिने तो माझ्यासाठी घेतला, तिच्यासाठी नाही. आणि इथं आता मी पुलाव करायला सुरुवात केली आहे. कुकरमध्येच बनवते मी आणि 2 चमचे मी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. तुपामध्ये बनवते मी पुलाव जो आहे तो. त्यानंतर खडे मसाले सगळे घेतलेत, म्हणजे जे काही आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले असतात. जिरे झाले, त्यानंतर तमालपत्र, सिनेमन स्टिक, मोठी वेलची, छोटी वेलची आणि लवंग, मिरे, हे सगळं घेतलं आहे मी. आणि ते आता मी तुपामध्ये छान परतून घेणार आहे. गॅस जो आहे तो अतिशय कमी ठेवलेला आहे, कारण तो मग ते जे मसाले आहेत ते उडतात. म्हणजे लवंग जी आहे ती अशी फुगते आणि ती अंगावर उडते वगैरे. सो एकदम कमी गॅसवर मी एकदा परतून घेणार आहे. त्यानंतर मी इथं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं एक वाटण करून घेतलं होतं. मी याच्यामध्ये बिलकुल पण लाल तिखट किंवा हळद यूज नाही करणार आहे. ग्रीन कलर किंवा असा कलरमध्येच मला बनवायचा प्लॅन आहे. तर ते जे आहे मी वाटण यामध्ये टाकणार आणि छान आता ते एकदा वास येईपर्यंत मस्त, आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत मस्त परतून घेणार. त्यानंतर आता ते वाटण जे आहे ते मस्त त्याचा वास आलेला आहे, कच्चेपणा गेलेला आहे. आणि त्यानंतर मी भरपूर सारा कांदा यामध्ये घातलेला आहे. थोडासा कांदा मी साईडला ठेवला आहे, कारण तो मला एअर फ्रायरमध्ये भाजून घ्यायचा आहे. जे आपण तळून घेतो ना तशा पद्धतीनं मला बनवायचं आहे. आता कांदा पूर्ण एकदम गल जाएगा तब तक, म्हणजे एकदम काय बोलतात मराठीमध्ये, आता मला नाही समजत आहे. गल जाएगा म्हणजे समजलं असेल तुम्हाला. तर तेवढं होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडंसं जास्तच मस्त आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. मीनवाईल मी प्रॉन्सना इथं लिंबू आणि मीठ लावून घेतलेलं आहे. तुम्ही हळद पण लावू शकता, बट मला तो येलोइश आणि रेडिश कलर नको आहे माझ्या पुलावला, म्हणून मी ते स्किप केला तो पार्ट, म्हणजे हळद नाही टाकली. आणि लिंबू आणि मीठ जेव्हा लावतो ना आपण, चिकन असेल मॅरिनेशनच्या आधी लावून ठेवायचं, किंवा प्रॉन्स असेल, फिश असेल, मॅरिनेशनच्या आधी एक 15-20 मिनिट तुम्ही लावून ठेवला ना, खूप छान त्याची टेस्ट येते. खूपच छान टेस्ट येते. मिठाने त्याचे सगळे ते ओपन होतं सगळं, आणि जो आपण मसाला लावते सगळं आतमध्ये जातं. खूप सुंदर होतं. तर मी सोबतच बिर्याणीला गरम पाणी घालायचं आहे, तर गरम पाणी करायला मी एका बाजूला ठेवलेलं आहे.
माझ्या तोंडात सारखं बिर्याणी येते, तर समजून घ्या तुम्ही ही बिर्याणी नाही पुलाव आहे. त्यानंतर मी इथे जिरेपूड 2 चमचे म्हणजे मोठे नाहीत, टीस्पून घातलेलं आहे आणि त्याच स्पूननी मी धणेपूड पण घातलेली आहे. बाकी यामध्ये एक्स्ट्रा मसाले इतके काही जाणार नाही आहेत, सटल राहणार आहे याची टेस्ट जी आहे ती. त्यानंतर मीठ घालून घेते. मिठाचा डबा मी आत्ता धुवायला टाकला, तुम्ही बघितला. सो मिठाचा चमचा पण आणि डबा पण दोन्ही धुवायला टाकले, त्यामुळे ते छोट्या चमच्यानी मला थोडासा अंदाज येत नाही आहे. तर मीठ पण मी चवीनुसार इथे घालून घेतलेलं आहे. थोडंसं कमी घालायचं, कारण प्रॉन्सना पण ऑलरेडी मीठ लावून घेतलेलं आहे आपण. सगळं छान एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं हलकंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले जे आहेत ते जळणार नाही. तर ते या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणारच आहेत, पण जे नवीन आहेत, की ज्यांचं नवीन लग्न झालं आहे किंवा ज्यांना फार काही कुकिंगमधले येत नाही, त्यांच्यासाठी मी सांगते. थोडंसं पाणी घातलं की मसाले, जे कोरडे मसाले आपण घालतो ते जळत नाहीत, म्हणून थोडंसं पाणी घालून घेऊन पुन्हा एकदा मी ते परतवून घेतलं. उसके बाद मैंने उसमें ऐड किया टोमॅटो जे आहे ते 2 मोठे टोमॅटो मी आहेत चिरलेले, ते छोटे छोटे चॉप केलेले ते आत्ता टाकते. आणि एक मोठा चॉप केला आहे तो मी नंतर ॲड करणार आहे. आणि ते पण आता मस्त एकदम तो आपला जो आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचा जो ठेचा होता ते आणि कांदा, या सगळ्यामध्ये टोमॅटो पण एकदम असे म्हणजे गलेपर्यंत आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे, मस्त परतवून घ्यायचं आहे. पाणी उकळलेलं आहे. आता मला एक नवीन थॉट आला की मला या बिर्याणीचा कलर जो आहे तो काहीतरी वेगळा पाहिजे, मला ब्लू कलरची बिर्याणी करायची. तर माझ्याकडे ब्लू टीच्या बॅग्स होत्या, तर ते ब्लू टीच्या बॅग्सचे वरचे जे दोरे होते ते मी कट करून टाकले आणि ह्या ब्लू टी जी आहे ती त्यामध्ये मी 3 ब्लू टी टाकल्या. ब्लू टीचा असा फार काही म्हणजे ग्रीन टी सारखा घाणेरडा अशी चव नसते, सटल असतं एकदम. तर मी ते त्यामध्ये ठेवून देईन आता थोड्या वेळासाठी. आणि जे नॉर्मल पाणी मी त्यामध्ये ॲड करणार होते ते मी ब्लू कलरचं पाणी ॲड करेन. त्याच्या आधी मी याच्यामध्ये आता जे प्रॉन्स आपण जे ठेवले होते ना मीठ आणि हे लावून, ते मी त्याच्यामध्ये ॲड करेन आणि छान एकदम परतवून घेईन. त्यानंतर यामध्ये ॲड केला तांदूळ जो तो भिजवला वगैरे काही नाही आहे, कारण अचानक प्लॅन ठरला. सो माझ्याकडे इंद्रायणीच होता, बिर्याणी राईस कोणता नव्हता. सो इंद्रायणीच मी त्यामध्ये यूज करते. जरी इंद्रायणी भिजवून ठेवला असता तर मग त्याचं काय खिमटी झाली असती. सो भिजवून वगैरे ठेवला नाही, नॉर्मली मी धुवून घेतला आणि तोच तांदूळ याच्यामध्ये आता मी यूज करते. छान तांदूळ मिक्स करून घेईन. या स्टेपला जर तुम्ही बिर्याणी राईस कोणता यूज करत असाल, म्हणजे मोठा असतो तो, ओके, व्हॉइस ओव्हर देताना युधवीर रडायला लागला काहीतरी झालं म्हणून, तर मोठा असतो तो जर तुम्ही यूज करत असाल तर त्याच्यासोबत जास्त खेळत बसू नका, म्हणजे जास्त त्याला हलवत बसू नका, कारण मग तुटतो आणि तुटला की त्याची चव जाते. पण इंद्रायणीमध्ये अशी काही शक्यतो इंद्रायणीच्या केसमध्ये असं होण्याची शक्यता खूप कमी असते. सो तो हलवला तरी चालतो, बट मी पण असं खूप काही असं हलवला नाही आहे की तुटूनच जाईल. हलक्या हाताने एकदा ते सगळं मिक्स करून घेतलं, मसाला, प्रॉन्स आणि राईस जो आहे तो. आता जे पाणी जे होतं ज्याच्यामध्ये मी ब्लू टी ठेवलं होतं ते एकदम ब्लू कलरचं झालेलं आहे. ते ज्या बॅग्स आहेत, टी बॅग्स, त्या मी साईडला काढून घेते आणि आता जे हे ब्लू कलरचं पाणी आहे ते मी त्यामध्ये ॲड करते. तर छान मस्त ब्लू कलरचं पाणी झालं होतं. यामध्ये एवढा कलर कॅप्चर नाही होत आहे, मस्त झालं होतं. पण ते ब्लू प्रॉपर राईस तेव्हाच झाला असतं जेव्हा तो फक्त पांढरा भात असता, कारण याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे बाकी हळद आणि लाल तिखट जरी नसेल तरी ग्रीन कलर ऑलरेडी आला होता, मिरची आणि कोथिंबीर त्याचा, प्लस मी धणेपूड जिरेपूड पण टाकली होती. सो थोडासा असा ग्रीनिश कलर त्याचा आला होता, म्हणजे जे मला करायचं होतं ते वर्कआउट झालं नाही. आता सगळं झाल्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला घालते आणि जे मोठे टोमॅटोज मी चॉप करून ठेवला, म्हणजे एक टोमॅटो चॉप करून ठेवला होता तो मी ॲड करते याच्यामध्ये वरतूनच. यावेळेला जर तुम्ही तेलामध्ये करत असाल तर याच्यासोबत तुम्हाला 1-2 चमचे तुम्ही या पाण्यामध्ये तूप घालू शकता, म्हणजे त्याने पण फ्लेवर जे आहेत ते खूप एनहॅन्स होतात. आणि कुकरला झाकण लावून द्यायचं आहे. सो माझं जे आहे ते इंद्रायणी असल्यामुळे 2-3 शिट्ट्यांमध्येच होऊन जाणार आहे, तुमचं भातावर डिपेंड आहे. त्यानंतर जो कांदा मी ठेवला होता ना चॉप करून फ्राय करण्यासाठी, जो आपण ऑइलमध्ये फ्राय करतो, तो मी एअर फ्रायरला लावते. 0 ऑइलमध्ये हा जो कांदा आहे तो होतो एअर फ्रायरला. म्हणजे एअर फ्रायर ही अशी गोष्ट आहे की मी घेऊन पछतावले नाही, खूप त्याचा उपयोग मला होतोय, एक्स्ट्रीम लेवलचा उपयोग होतोय. सगळं मी त्यातलंच ऑलमोस्ट फ्राय जे आहे ते आम्ही खातो, फिशपासून सगळं अगदी.
तर येस, ही होती रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. म्हणजे जाऊ नका, अजून व्लॉग आहे पुढे, पण मी रेसिपीबद्दल बोलते. रेसिपीज आणि हे सगळं मी दाखवते, एवढं मोठं मोठं दाखवते याचं कारण की आता नवीन नवीन चॅनल आहे, सो एक्सपेरिमेंट करण्याचा मला हा आत्ता चान्स आहे. कारण आत्ता जर मी एक्सपेरिमेंट नाही केला तर एक ऑडियन्स सेट होऊन जाईल आणि त्यानंतर मग मी एक्सपेरिमेंट करू शकणार नाही. सो हे पुढचे काही दिवस, 15 दिवस वगैरे मी एक्सपेरिमेंट करत राहीन आणि त्यावरून मला हे समजेल की तुम्हाला काय आवडतंय. कारण कसं माहिती, प्रत्येक जणच कमेंटमध्ये येऊन किंवा मला इंस्टाग्रामला येऊन सांगत नाही की आम्हाला हे आवडतं, ते आवडतं, हे कर, ते कर. ते तुमच्या व्ह्यूजवरून मला समजतं. सो मी व्ह्यूजवरून किंवा सगळं कसं चालतोय व्लॉग त्यावरून मी समजून घेईन की कशा टाईपचे व्लॉग्स मला इन फ्युचर बनवायला पाहिजे. त्यानंतर भूक तर लागली होती, बिर्याणी पण झाली होती आणि 2:30 झाले होते. तर मला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच जेवायचं होतं, पण मी विचार केला की एकदा किचन प्लॅटफॉर्म क्लीन झाला की जेवेन, असं म्हणजे शांत मनाने जेवेन. सो इथे मी सगळं किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो भांडी वगैरे साईडला करून सगळं व्यवस्थित स्वच्छ करून जेवेन. आणि हे आहे फायनल लुक आपल्या पुलावचा. खूप सुंदर झाला होता. जितका छान दिसतोय तितकाच छान खाण्याला पण झाला होता. आणि इतका आम्ही खाल्ला आणि जे आम्ही 4 वाजता झोपलो ते उठलो 6:30 वाजता. ते पण आमचा एक फ्रेंड आला त्याच्यामुळे उठलो. त्यानंतर रात्री डायरेक्ट मी तुम्हाला भेटतीये, कारण ऑलरेडी रेसिपी शूट केली होती. सो मला माहिती होता हा ब्लॉग मोठा होणार आहे. सो एक्स्ट्रा शूट करून मला काही वाटत नव्हतं करायला पाहिजे असं. सो रात्री मी भेटते तुम्हाला आणि परत मी किचनमध्ये प्रॉन्स धुतीये. एखादा दिवस असा असतो ना की पूर्ण वेळ माझा किचनमध्ये जातो आणि एखादा दिवस असा असतो की मी किचनमध्ये जातच नाही. तर प्रॉन्स इथे क्लीन करतेय. मला आज रात्री करायचं आहे डिनरमध्ये प्रॉन्स फ्राय. रात्रीचं जेवणामध्ये शक्यतो असंच काहीतरी अभिषेकन मी घेतो. कार्ब्स रात्री शक्यतो नाही घेत. मुलांसाठी चपाती भात जे काय ते बनतं. मग आमच्यासाठी म्हणजे मुलांसाठी पण आणि आमच्यासाठी पण इथं मी आज बनवणार आहे प्रॉन्स फ्राय. हे सगळं करता करता किचनमधलं काम, अकिराचा होमवर्क नाही पण एक्स्ट्रा जो स्टडी आहे तो मी घेते. आणि युद्धवीरला ना त्याला कॅमेरामध्ये दिसायचं नसतं, कॅमेरामधून काय दिसतं हे बघायचं असतं. जेव्हा मी ट्रायपॉडला फोन लावते आणि शूट करत असते तर तो इकडे येऊन मला सांगत असतो. आता पण तो मला ते सांगत होता, मम्मा तुझं डोकं नाही दिसत आहे वगैरे. तर इकडं जे आहे ते प्रॉन्स जे आहेत ते एकदम छान मी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. थोडेसे मुलांसाठी मी लावले आणि मुलांचं जेवण करून त्यांना झोपून दिलं. आता मुलं झोपलेली आहेत, तरी 11 साडे 11 वाजलेत रात्रीचे, उशीरच झाला. आणि त्यानंतर जसं की फ्रायडे जो आहे तो मुलांसाठी असतो तसा सॅटर्डे माझा आणि अभिषेकसाठी असतो. मग सॅटर्डेला आम्ही मग काहीतरी गेम खेळू किंवा मूव्ही बघू किंवा एखादी सिरीज बघू, गाणी ऐकू, काहीही करतो. म्हणजे खूप मजा मस्ती. हा जो टाईम असतो तो आम्ही एकदम छान स्पेंड करतो. आमच्या काही गोष्टी असतात बोलायच्या त्या बोलतो. आणि आज इथं आम्ही लुडो खेळायचं ठरवलंय. आणि मला वाटतं ना की प्रत्येकजण हे करतच असतील, पण जे करत नसतील त्यांनी ना नक्की असा टाईम स्पेंड करा. यानं एक हजबंड वाईफमध्ये एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये नाही आमच्याकडून असं व्हायचं, बट आता आम्ही रेग्युलरली असा जो टाईम आहे तो एकत्र मस्त स्पेंड करतो, ज्याच्यामध्ये नो स्क्रीन, नो मुलं, नथिंग. फक्त आम्ही दोघं असतो आणि आमचे विचार असतात, आमची मजा असते, बस. मोस्ट ऑफ द टाइम सॅटर्डे संडेला अभिषेकचे इव्हेंट असतात, सो तो नसतोच. मग नसतो तर आम्ही तो आठवडा स्किप करतो का? तर नाही, आम्ही बिलकुल पण स्किप नाही करत हा टाईम. भले आम्ही मंडेला रात्री जागू, मजा मस्ती करू, हा जो टाईम आहे तो आम्ही स्पेंड करतो. दुसऱ्या दिवशी उठायला त्रास का होईना, पण आम्ही एकत्र छान स्पेंड करतो. आणि आमच्या रिलेशनशिपमध्ये हा जो रूल आम्ही फॉलो करायला सुरू केला आहे तेव्हापासून छोट्या मोठ्या गोष्टी ज्या होत होत्या, छोटी मोठी भांडणं जी होत होती ती पण सगळी संपून गेली आहेत. आम्ही म्हणजे अगदी तात्विक लेवलवर भांडतो. अशी आरडाओरडा करून अशी आमची भांडणं रेअर होतात, अगदी 6-7 महिन्यातून एकदा वगैरे. रोज जरी भांडण झालं तरी त्याला एक स्टँडर्ड मेंटेन करून आम्ही भांडत असतो. तर तुम्ही जर या गोष्टी नसेल करत असाल तर नक्की ट्राय करायला सुरुवात करा आजपासून, उद्यापासूनच. तुम्हाला फरक नक्की जाणवेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये. सो हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.